रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला DN साहेब स्वागत. प्रॉपर्टी ठाणे पश्चिम. आज एक 3 BHKचा फ्लॅट. हे जे कॉम्प्लेक्स आहे याच्यामध्ये टोटल 3च बिल्डिंग आहेत, 1, 2 आणि आपण आहे ती एक 3. आणि त्या कॉम्प्लेक्समध्ये जर तुम्ही बघितलं तर हे स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम असं अप्रतिम आणि सुंदर चांगल्या पद्धतीचं आहे. आणि नाशिक टू मुंबई जो रोड आहे त्याला लागूनच माझेवाडा जंक्शनच्याच बाजूला सुंदर असं कॉम्प्लेक्स आहे. त्याच्यामध्ये हा 3 BHK आहे, ज्याच्यात 2 कार पार्किंगची सुखसुविधा आहे. 1150 कार्पेट असणारा विथ बाल्कनी. आता ही जी बाल्कनी तुम्ही बघताय या अशाच पद्धतीची सुंदर आणि अप्रतिम असणारी बाल्कनी आपल्याला मिळणार आहे. अशा पद्धतीचा सुंदर असा एक फ्लॅट आहे, ज्याच्यात मेंटेनन्सचा जर विचार केला 11,000 रुपयाचा मेंटेनन्सही असणार आहे. ठाणा स्टेशनपासून जर विचार केला तर साधारणतः 3.5 किलोमीटर अंतरावरती हे जे प्रोजेक्ट आहे ते असणार आहे. बाकी मॅकडॉनल्ड्स म्हणा किंवा भाजीपाला, किराणा ह्या त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या कॉम्प्लेक्सच्या आजूबाजूला तुम्हाला सगळ्या गोष्टी इत्थंभूत एका जागेवरती नक्की मिळतात. फ्लोरिंग वगैरे जर बघितलं तर मार्बल फ्लोरिंग तुम्हाला दिसेल. एकदम असे मार्बल एकदम सुंदर आणि चांगल्या पद्धतीचे मारलेले आहे. आणि परत विशेष म्हणजे हा फ्लॅट नॉर्थ ईस्ट आहे. प्रॉपर बाहेर जाताना नॉर्थ आणि ईस्टचा फ्लॅट असणार आहे. बाहेर आल्यानंतर नॉर्थ ईस्टला ज्यावेळेला आपण बघू तर समोर आपल्याला एक फ्लॅट आहेत आणि बाकी ह्या साईडला 2 फ्लॅट असणार आहेत. आणि लिफ्टचं जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला दिसतील 1 आणि 2 अशा टोटल 2 लिफ्टचं प्रावधान ह्याच्यामध्ये आहे. 1 आणि 2 आणि त्याच्यानंतर काहीच नाही. बिल्डिंगचं वय वर्ष जर धरलं तर 7 ते 8 वर्ष जुनं असणारं ही बिल्डिंग असेल. फ्लॅट तसा हवा, मोकळा आणि उजेड अशा दोन्ही गोष्टी याच्यामध्ये चांगल्या पद्धतीच्या आहेत. आपण ज्यावेळेला घरामध्ये एंट्री करणार आहोत त्यावेळेला तुम्हाला एवढा मोठा पॅसेज पाहायला मिळतो. आणि आल्यानंतर परत तुम्ही हे तुमचा असा भला मोठा हॉल तुम्हाला जाणवतो, जो तुम्ही बघू शकता किती मोठा आणि किती प्रशस्त असा तुम्हाला हॉल आहे. इथून हा हॉल इथून तिथपर्यंत डायनिंगचा जर स्पेस बघितला तर जाणवेल की किती मोठा आणि किती प्रशस्त हा त्या फ्लॅटचा हॉल असणार आहे. आणि विशेष म्हणजे ह्या हॉलच्या आणि ह्या साईडला मी तुम्हाला सांगितलं ज्यावेळेला व्हिडिओ आपण चालू केला त्यावेळेला सुंदर अशी बाल्कनी आहे. आणि बाल्कनीबद्दल जर तुम्ही बघितलं तर असा स्विमिंग पूल म्हणा किंवा हे तुमचा क्लब हाऊस जो आहे तो पूर्णपणे तुम्हाला तुमच्या घरामधनं जाणवतो. आणि नंतर जर आपण समजा ह्या साईडला लेफ्ट साईडला जर बघितलं तर भगवंताचं मंदिर आहे. ते मंदिरही तुम्हाला तुमच्या घरामधनं प्रॉपरली दिसतं. जिथं गणपती आधीत भगवान शंकराचं एक मंदिर त्या ठिकाणी बनवलं गेलेलं आहे. अशा पद्धतीचा खरं तर हा तुमच्या हॉलमधनं म्हणा बाल्कनीमधनं असा सुंदर तुम्हाला व्ह्यू मिळू शकतो. तुम्ही या साईडला बघू शकता डायनिंगचा स्पेस पण किती मोठा आणि किती प्रशस्त आहे. नंतर जेव्हा आपण किचनमध्ये जाणार आहोत त्यावेळेला किचनला जर आलात तर किचनला आल्यानंतर सगळ्यात मोठं इकडे तुम्हाला खूप असं मोठं स्टोअर रूम टाईप बनवलेलं आहे. जे स्टोअर तुमचं पूर्ण घरात किचनमधलं सगळं स्टोअर रूम तुमच्या इकडे शिफ्ट नक्की होऊ शकतं. आणि तुम्ही इथे फ्रीजचं प्रावधान करू शकता. आणि नंतर जर बघितलं 2 साईडला प्लॅटफॉर्म असणारं तुम्हाला हे किचनही मोठं आणि भरगच आहे, ज्याच्यात गॅसची पाईपलाईन ऑलरेडी आलेली आहे. आणि नंतर इकडे तुम्हाला ड्राय बाल्कनीसाठी स्पेस आहे खूप मोठा. तुम्हाला असं सुंदर मस्तपैकी इथं जागा मिळते. आणि इथं काही ACचे डक्ट वगैरे ठेवलेत आणि इकडून मात्र हे असं तुम्हाला मोकळं ढाकळं ठेवलेलं आहे. अशा पद्धतीचं खरं हे किचन आहे. आता घरामध्ये काम म्हटलं तर तुम्हाला जर करायचं म्हटलं तर करावं लागणार आहे. पेंटिंगचं काम करणं गरजेचं आहे. फर्निचर नवीन जर बनवायचं असलं तर बनवावं लागेलच. आणि हाईट जरी तुम्ही बघितली तर हाईट पण सुंदर आणि चांगल्या पद्धतीची दिलेली आहे. एवढ्या पद्धतीचा हा हॉल आहे, एवढा मोठा तुम्हाला जाणवेल. त्या साईडला पण क्रॉस व्हेंटिलेशनसाठी एक खिडकी ऑलरेडी आहे. नंतर हे तुमचं पहिलं बेडरूम आहे. ह्या बेडरूममध्ये जरी बघितलं तर तुम्हाला जाणवेल हे बेडरूम खूप मोठं आणि खूप प्रशस्त आणि खूप चांगल्या पद्धतीचं आहे. जिथे तुम्ही इथे ह्या साईडला जर आलात तिथं कपाट बनवण्यासाठी मोठी जागा उपलब्ध आहे. आणि ह्या साईडला आलात तर क्रॉस व्हेंटिलेशनसाठी इथं ऑलरेडी खिडकी आहे. आणि ह्या खिडकीतनं जरी आपण बघितलं तर हवा येते. अधिक तुम्हाला जो स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम, हॉटेलवर जे काय आहे ते तुमच्या घरामधनं तुम्हाला प्रॉपरली दिसतं. म्हणजे ह्या पद्धतीचं तुमचं बेडरूम असणार आहे. आणि नंतर जर तुम्ही ह्या साईडला आलात तर इथे तुम्हाला एक बाथरूम, वॉशरूम, टॉयलेट हे सगळं चांगल्या पद्धतीचं आहे. सुंदर आणि मस्त एकदम मोठं आणि प्रशस्त ह्या साईडला तुम्हाला नक्की हे जाणवणार आहे. त्याच्यानंतर जर आपण ह्या बेडरूमच्या बाहेर जाण्याचा जर विचार केला तर बाहेर गेल्यानंतर तुम्ही इकडे जाणार आहात तर तुम्हाला इथे परत एक छोटासा पॅसेज आहे. पॅसेजनंतर तुम्ही जर आलात तर समोर एक बेडरूम आहे आणि ह्या साईडला एक मोठं बेडरूम आहे. आपण ह्या बेडरूमला जर गेलो तर हे सगळ्यात मोठं बेडरूम असणार आहे. ह्या बेडरूमची परिस्थिती अशी आहे की इथून इथपर्यंत आल्यानंतर तुम्हाला बाथरूम, वॉशरूम, टॉयलेट हे मोठं प्रशस्त आणि चांगलं पद्धतीचं तुम्हाला परत इकडे एक असं मिळतं. ज्यावेळेला आपण ह्या बाथरूमच्या बाहेर येणार आहोत त्यावेळेला ह्या बेडरूमची जागा असणार आहे. बघू शकता ह्या बेडरूमची जागा जरी तुम्ही बघितली तर खूप सुंदर आणि खूप मोठी आहे. हायर फ्लोअरला फ्लॅट नाही, लोअर फ्लोअरला असल्यामुळे
तुम्हाला ह्या ज्या ॲम्युनिटीज वगैरे आहेत किंवा स्विमिंग पूल आहे ह्याच्यामधनं पण ह्या बेडरूममधनं पण तुमचं हे स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम हे मात्र तुम्हाला तुमच्या घरामधनं प्रॉपरली नक्की दिसत आहे. आणि हे तुम्ही बघू शकता, हे आता मोकळं कपाट आहे पण हे कपाट एवढं मोठं इथं ठेवलं गेलेलं आहे. तर तुम्हाला बनवायचं मला इथं मोठं कपाट तुम्ही बनवू शकता. तर एवढी मोठी जागा तुम्हाला कपाटाला परत उपलब्ध आहे. आणि ह्या साईडला जर तुम्ही बघितलं तर परत इथे क्रॉस व्हेंटिलेशनसाठी ऑलरेडी खिडकी दिलेली. ह्या बेडरूमची साईज पण जर बघितली तर तुम्हाला जाणवेल की ह्या बेडरूमची साईज पण खूप मोठी, खूप प्रशस्त आणि खूप चांगली नक्की असणार आहे. आणि नंतर जेव्हा आपण ह्या बेडरूमच्या बाहेर गेल्यानंतर शेवटचं आपलं एक बेडरूम बाकी असणार आहे, जे गेस्ट बेडरूम तुम्ही आपण म्हणू शकता. ह्या गेस्ट बेडरूमला जरी आपण आलो, तुम्ही इथे आलात, तर इथे आल्यानंतर तुम्हाला हे बेडरूम असणार आहे. आणि बेडरूमच्या ह्या साईडला मात्र तुम्हाला एक कपाट ठेवण्यासाठी जागा आहे. विशेष म्हणजे जर तुम्ही याच्यात बघितलं असेल त्या तिन्ही बेडरूमला, याला 3 बेडरूमला मास्टर आहेत, सगळे मास्टर बेडरूम आहेत, कारण तिन्हीमध्ये 3 टॉयलेट तुम्हाला मिळत आहेत. ह्या साईडला क्रॉस व्हेंटिलेशनसाठी तुम्हाला आहे, झाडं-झुडपं तुम्हाला सगळीकडे प्रॉपरली दिसत. ह्यासोबत 2 कार पार्किंग आपल्याला मिळतील. त्याच्यानंतर हा बेडरूम आहे. बेडरूमच्या नंतर जर तुम्ही इकडे आलात तर तुम्हाला इथे एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट हे पण मोठं आणि प्रशस्त आणि चांगल्या पद्धतीचं आहे, जे तुम्ही हेही वापरण्यासाठी खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं नक्की असू शकते. याच्यामध्ये तुम्ही जर आलात तर फॉल सिलिंगचं काम म्हणा किंवा कपाटाचे कामं म्हणा, या सगळ्या गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील. बाकीचे काही कामं करायची गरज नाही आहे. म्हणून ह्या आणि खेळती हवा आहे या फ्लॅटमध्ये, सगळीकडे क्रॉस व्हेंटिलेशन मिळतं आहे, लाईट तुम्हाला सगळीकडनं मिळते. अशा पद्धतीचा हा 3 BHKचा फ्लॅट आहे. ज्या मंडळींना अशा लोकेशनला घर हवं असेल, मला असं वाटते हा एक पर्याय त्यांच्यासाठी नक्की चांगला असू शकतो. हे जे मालक आहे, ह्या मालकांनी आत्ता आपल्याला सांगताना सांगितलं आहे की बाबा ह्याची जी किंमत आहे, ह्याची किंमत 2,35,00,000 रुपये निगोशिएबल असणारी किंमत असणार आहे. ज्या मंडळींना अशा किमतीमध्ये घर हवं आहे, ह्या लोकेशनला घर हवं आहे, मला असं वाटतं त्यांच्यासाठी हा उत्तम पर्याय आपण तुमच्यासमोर ठेवलेला आहे. त्याच्यामुळे जर तुम्हाला जर आमची घरं खरोखर आवडत असतील तर कमेंट, शेअर आणि सबस्क्रायबर्स करा, जेणेकरून आम्हाला आमच्या कामामध्ये सुधार किंवा चांगलं काहीतरी करता येईल. तुम्ही खरोखर आमच्यावरती खूप प्रेम करताय आणि रोज सबस्क्रायबर्स पण करताय आणि जास्तीत जास्त लोक बघताय. तुमचे मी शतशः आभार मानतो. पण तरी पण माझं पोट भरलेलं नाही. मला असं वाटतं तुम्ही जास्तीत जास्त अजून सबस्क्रायबर्स आणि अजून जास्त लोकांनी बघावं, हीच मी तुम्हाला सगळ्यांना हात जोडून नम्र विनंती करतो. तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.